पुढची रेसिपी काय असावी आपली? सोयाबीन आणि मूग पकोडे. सोयाबीन आणि मूग पकोडे हे कसं काय सुचले तुला? असं मी घरी करून बघितलं होतं. ओके. आणि काय काय मला जरा सांगते, साहित्य काय? हा, हे दुधी भोपळा आहे, ही मूग डाळ आहे, ती मी 2-3 तास भिजवून घेतली. ओके. सोयाबीन आहे, हे 10 ते 12 तास भिजवले. ओके, म्हणजे कालच भिजवायला पाहिजे. हो, मी कालच भिजवून आणले तू. हो. ओके. हे आलं आणि मिरचीची पेस्ट आहे, कोथिंबीर आणि मीठ. ओके. आणि हे जे दुधी भोपळा आहे, हे किसताना तू काही केलेस त्यात काही? नाही, काही नाही, सालं काढले आणि नंतर दुसरं किसलं. दॅट्स इट, बाकी काही नाही. हे काय केलेस मला कळलं नाही. हे मी मूग डाळ आणि सोयाबीन मिक्सर बंद वाटून घेतलंय. हे वेगवेगळं वाटलंय मी, नंतर मग एकत्र केले. हो. ओके. आणि त्या वाटताना तू त्यात काही घातलंस? नाही, काही नाही. काय हा जरा म्हणजे लंबा चवडा प्रकार दिसतो, कारण हे तुला जर एवढ्या आधी भिजवायला लागत असेल, पण गरम पाण्यात भिजवलं तरी काय होणार नाही का? असं काही नाही. असं काही नाही. सोयाबीन तेवढाच वेळ घेणार. हो, सोयाबीन नावच सोया आहे त्याच्यात. आणि थोडंसं पाणी घातलंय, म्हणजे अगदी जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं पेस्ट घालू. त्याच्यात दुधी भोपळा घालूयात. जरा तिखट कर, जरा म्हणजे तू घालच सगळं. हा, बस. काय? आणि मीठ. ओके. हे सगळं मिक्स करून घ्या. आता हे झालंय. ओके. आता काय करायचं पुढे? आता आपल्याला हे तळून घ्यायचं. हा, बरं मला एक सांग, हे कशा बरोबर खायचं? आता हे आपण पकोडे होणार चटणी बरोबर, सॉस बरोबर. ओके. नारळाची चटणी. हे चमच्याने तसं मोठा चमचा दे पाहिजे, मोठे पकोडे दे. ओके. तेल गरम करून ठेवलं. मीडियम करू का मोठे राहू दे तेल? हा, मीडियम करू. हे कशाबरोबर खायचं माहिती का? लसणाची चटणी किंवा मग खरडा किंवा मग आंब्याचं मुरलेलं लोणचं, म्हणजे मागच्या वर्षीचं, किंवा लिंबाचं मुरलेलं लोणचं मागच्या वर्षीचं, किंवा गोड लोणचं लिंबाचं, हां, किंवा मग चुंदा असतो, चुंद्याबरोबर सुद्धा खाता येईल. ही आपली व्हरायटी सांगून ठेवली, तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या. ओके. आता हे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस असं तळून घ्यायचं. ओके. आणि गॅस थोडा असा बारीकच ठेवून, म्हणजे मंद याच्यावर. हा, म्हणजे आता आतलं शिजतं ना. असं थोडासा चॉकलेटीसर रंग आलेला आहे. त्याला चॉकलेटीसर रंग आलाय म्हणून तुम्ही गोरे मोरे व्हायचं काहीच कारण नाही. तुम्ही लिहून घ्या साहित्याने कृती, बस. सोयाबीन मूग वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधीचा किस, 1 ते 2 तास भिजवलेली मूग डाळ, 10 ते 12 तास भिजवलेले सोयाबीन, आलं मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: भिजवलेली मूग डाळ आणि भिजवलेले सोयाबीन वेगवेगळे वाटून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये हे मूग डाळ आणि सोयाबीनचं मिश्रण घेऊन त्यामध्ये दुधीचा किस, आलं मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ घालून वड्यांचं मिश्रण एकजीव करावं. तयार मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत.